बघितलं ते डोळ्यांनी पहिलं खाली बघितलं तरी पण असं मनात आऊट आल्या 12 वाजलेत नको बाहेर जायला काय नाही म्हणून मला भात आला असं आणि हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आपण एक हॉरर स्टोरी ऐकणार आहोत माझ्या बहिणीकडून. ते माझ्या बहिणी तर त्यांच्या म्हणजे कॉलेज टाइम मध्ये त्यांच्यासोबत एक हॉरर सीन म्हणजे रिअल मध्ये घडला होता ते आपल्याला सांगणार आहेत. तर चला आपण ऐकूया. ओके. आमचं ना 12चं वर्ष होतं आणि तेव्हा कसं बसचं कधी यायचं लवकर कधी नव्हती जास्त कधी लेट व्हायचं बसला मग तेव्हा आम्ही ठरवलं की आपण बनवून खाऊ आणि आमचं कॉलेज आमच्या गावापासून 15 किलोमीटर लांब होतं. तिथेच आम्ही येऊन करायचं ठरवलेलं. गावातल्या 1-2 मैत्रिणी होत्या आणि माझी काकाची मुलगी मी आणि बाजूचीच एक मुलगी त्याचा 5 जणी मुलं आम्ही गेलेले तिथे असंच आम्ही 2-3 महिन्यात आलो सगळं व्यवस्थित होतं काही वाटलं नाही काही नाही चांगलं राहायचं आमच्या सगळ्या बाजूचे पण सगळे चांगले बोलून वगैरे एक दिवस राहायला म्हणजे आमचं नेहमीच राहायचं कधी 12:30-1 वाजेपर्यंत आम्ही असं अभ्यास करत होतो सगळ्या मैत्रिणी. एक दिवस काय झालं आणि माझी बहीण आणि दोघी जागी वॉशरूमला गेलेलो बाहेर ती म्हणजे मी आले वॉशरूम मधून आणि बाहेर वॉशरूम होतं थांबलेले तिच्यासाठी बाहेर थांबलेले आमची बिल्डिंग बिल्डिंगच्या खाली मला असं काळ दिसलं म्हणजे साया तसं दिसलं ना बरोबर 12 वाजले तरी पण असं मनात राहून आल्या 12 वाजले नको बाहेर जायला मी तिला बोलले ती बोलली चल आश्रमला जायचं होतं ना गेलो मग मला डाऊट पण आलेला काय दिसलं मी जास्तच थांबत नाही डायरेक्ट घरामध्ये हा ना नंतर माझ्या पाठीमागे ती पण दरवाजा विचारलं नाही काय झालं. डायरेक्ट आर्डर ती पण माझ्या पाठीमागे ती पण माझ्या पाठीमागे दरवाजा लॉक करून घेतला आणि सगळ्या म्हणजे झोपल्या होत्या मैत्रिणी टाईम झालं 12 वाजले झोपलेल्या त्या ती एक आमच्यामध्ये मैत्रिणी ती घाबरत नव्हती अंजली घाबरत नव्हती ती उठली असं काही नसतं चला मी येते तुमच्यासोबत मी ऐकायलाच तयार नाही तिला नको दरवाजा मग दोघी कोणते दरवाजा मी असं सगळ्या पाठीत थांबलेलं तिच्या तिने जसा दरवाजा खोलला तसं डायरेक्ट दरवाजा ते खाली होतं ना उभा डायरेक्ट दरवाजामध्ये एवढं डेंजर पूर्ण काळं पूर्ण दिसत डायरेक्ट दरवाजा जास्त पूर्ण दिसत होतं आणि एवढं घाबरलो आम्ही किचन होतं आमच्या पाठीमागं एवढंच होतं पण त्यामध्ये आम्ही 5 जणी पण जाऊ किचनमध्ये जाऊन तेवढं टाळत होतो सगळे आजूबाजूवर पळत आणि ते गायब झालं तिथंच फक्त दरवाजामध्ये आम्ही डायरेक्ट दरवाजा लावला ना जसं दिसलं ना काळं तसं ती पण घाबरली ना ते घाबरत नव्हती ना ती पण घाबरली तिने तसं दरवाजा लॉक वगैरे नाही केला लुटून दिला आणि तसंच किचनमध्ये ठेवलं आम्ही असं काढलं सुद्धा जेवढे बाजूचे होते ना सगळे पळत आले त्यांना वाटतं तुम्ही काही केलं काय पूर्ण राहतात ना ते पण घाबरले बघितलं सगळं आम्हाला विचारलं पाहिजे काय झालं म्हणून आम्ही सांगितलं असं असं घडलं आमच्या त्यांनी सगळं चेक केलं होते बाजूला इकडं सगळं काय बोलले आम्हाला की असं काय नाही मला भात झाला असं आणि मग बाजूचे होते ना ते आले आमच्यापासून जपायचं अशी दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही डायरेक्ट बघितलं ते डोळ्यांनी पहिलं खाली बघितलं डायरेक्ट दरवाजामध्ये ते पण सगळ्यांनी बघितलं दोघेच नाही कधी सांगितलं तेव्हा पेपर टाइम करत होता मग थोडासा विचारपूस केली ना आजूबाजूला ना मुलांना फाशी देते ते सगळं करत जे दिसलेलं ना ते पूर्ण करत म्हणजे तोच मुलगा असं म्हणजे मला तर पहिलं असं वाटायचं की असं काही नसतं वगैरे मग नंतर मेन आमचा पेपरचा टायमिंग आणि त्यावेळेस आम्हाला जावं लागलं मग म्हणून आम्ही असं येऊन जाऊन एक्झाम केलेलं मरून करून गेले आणि कळलं ना ते फाशी घेतल्यानंतर त्यांनी काय केलेलं तुझे घर सांगते त्यांनी ते सगळं करून घेतलेलं असं घडायचं पहिलं दिसायचं त्याने सगळं हे नसतं ना पूजा वगैरे असं सगळं करून घेतलेलं बंद केलेलं म्हणजे परत घडणार नाही ते घरामध्ये नसेल आलं मग काय माहिती म्हणजे घरामध्ये नाही तर दरवाजापर्यंत आम्हाला दिसतं
बरोबर टाइम पण 12चा आणि 12चा असायचं तेव्हा नंतर म्हणतच ना त्यांना तर सगळं समजलं होतं की हाच मुलगा आहे म्हणून. पण ते काय बोलले की आम्ही पूजा वगैरे सगळं केले तेव्हाच मग म्हणे म्हणजे त्यांना पहिला असं दिसायचं भरपूर वेळा त्यांना पण दिसायचं मग नंतर मग ते स्वतः बोलले की झाले करा नका म्हणे त्यांना माहिती होतं ना जास्त असं करतात थोडी पूजा वगैरे करून सांगतो. आज के लिए फिलहाल इतना ही. मला ही स्टोरी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त कमेंट करा. तर भेटूया नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय.